परळीची निवडणूक महायुती म्हणून लढतोय। परळी नगर परिषदेत 100% उमेदवार निवडून येतील। ही निवडणूक तुमची, माझी आणि ताईंच्या प्रतिष्ठेची आहे, धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलं। तर परळी नगर परिषदेत 100% उमेदवार निवडून येतील। परळीची निवडणूक महायुती म्हणून लढतोय। ही निवडणूक तुमची, माझी आणि ताईच्या प्रतिष्ठेची असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले। मला आज सांगायला अभिमान वाटतो। ताईंना हे माहित आहे का नाही मला माहित नाही, पण उभ्या महाराष्ट्रात पूर्ण महायुती म्हणून एकत्र लढणारी ही परळीची महायुतीची नगर परिषदेची निवडणूक आहे की ज्याच्यात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि रिपाई सुद्धा मोकळं नाही जागा देऊ। माझी सर्व उमेदवारांना हात जोडून कळकळीची विनंती, ही निवडणूक महायुतीची, ही निवडणूक तुमची, ही निवडणूक माझी, ताईंची अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे। आमच्या प्रतिष्ठेच्या पेक्षाही या परळी वैद्यनाथ नगरीमध्ये जो जो कोण राहतो त्याच्या प्रतिष्ठेची, अस्मितेची आणि अभिमानाची, स्वाभिमानाची ही निवडणूक आहे। एक माणूस नाही याची जाणीव होते। परळीतल्या महायुतीच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलं। धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण आल्याची चर्चा जोर धरू लागली। व्यासपीठावर पंकजा मुंडेही यावेळी उपस्थित होत्या। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून त्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी। काय चुकलं काय नाही ते बघेल नाही म्हणून आज या 8 महिन्यात जरी कुठं आम्ही कमी पडलो असेल तर येणाऱ्या 4 वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघेही घेतो।